नमस्कार माय ट्यूब फॅमिली. तर गिरणी कामगारांबद्दल एक अपडेट येत आहे, ती म्हणजे बनावट आधार कार्ड, बँक खात्याचा आधार घेऊन कामगारांच्या नावे अर्ज, म्हाडाच्या नावाने गिरणी कामगारांची फसवणूक. तर काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती. 1.5 लाख गिरणी कामगारांच्या घरासाठी मुंबईमध्ये जागा नाही, त्यामुळे सरकारने वांगणीत चड्डा समूहाला 51,000 तर शेलूत 30,000 घरे बांधण्याचे कंत्राट आणखी विकासकाला दिले आहे. गिरणी कामगारांसाठी शेलू आणि वांगणी येथे 81,000 घरे खासगी विकासकाच्या माध्यमातून बांधण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला आहे. त्यानुसार या घरांसाठी गिरणी कामगारांकडून संमतीपत्र अर्ज भरून घेतले जात आहेत. संमतीपत्र अर्ज भरणे ऐच्छिक असताना वांगणी येथील 51,000 घरांची बांधणीची जबाबदारी ज्या चड्डा डेव्हलपर्सवर आहे, त्या चड्डाकडून गिरणी कामगारांची म्हाडाच्या नावे फसवणूक होत असल्याचा आरोप गिरणी कामगारांनी तसेच कामगार संघटनांनी केला आहे. म्हाडा कार्यालयातून बोलतोय असे दूरध्वनीवरून सांगून चड्डा समूहाचे कर्मचारी कामगारांशी संपर्क साधतात आणि त्यांना खोटी माहिती देत त्यांच्याकडून बेकायदेशीररित्या OTP घेत संमतीपत्र अर्ज भरून घेत आहेत. म्हाडाच्या लोगोचा वापर बेकायदेशीररित्या हा विकासक गिरणी कामगारांचा प्रकल्प म्हाडाकडून चड्डा समूहाच्या माध्यमातून राबविला जात असल्याचेही भासवत आहे. इतकेच नव्हे तर या विकासकाने गिरणी कामगारांच्या नावे बनावट अर्ज भरले असल्याची शक्यता संघटनांनी व्यक्त केली आहे. तर यासाठी बनावट आधार कार्ड क्रमांक, बँक खाते क्रमांक वापरले गेल्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर काही गिरणी कामगार संघटनांकडून 2 दिवसात या विकासकाविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली जाणार आहे. 1.5 लाख गिरणी कामगारांच्या घरासाठी मुंबईत जागा नाही, त्यामुळे सरकारने वांगणीत चड्डा समूहाला 51,000 तर शेलूत 30,000 घरे बांधण्याचे कंत्राट आणखी विकासकाला दिले आहे. काही कामगार संघटनांचा या दोन्ही ठिकाणच्या घरांना विरोध आहे, तर काही संघटनांचा वांगणीतील घरांना विरोध आहे. हा विरोध लक्षात घेता सरकारने या घरांसाठी अर्ज करणे वा संमतीपत्र देणे कामगारांसाठी ऐच्छिक ठेवले आहे. असे असताना चड्डा डेव्हलपर्स गिरणी कामगारांची फसवणूक करत असून अर्ज भरून घेत आहे. चड्डा समूहाला म्हाडाच्या भवनाच्या आवारात म्हाडाकडून मागील काही वर्षापासून कार्यालयासाठी जागा दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यासाठी भाडे आकारणीही केली जात नाही. याच कार्यालयातून या विकासकाचे कर्मचारी गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांचे दूरध्वनी क्रमांक मिळवून त्यांच्याशी संपर्क साधत त्यांना 50 ते 60 लाख रुपयांचे घर 7,70,000 मिळणार आहे. या घरांसाठी सरकारने 15 लाख किंमत निश्चित केली आहे, तर सरकारने कामगारांसाठी 9.5 लाख रुपये अशी किंमत ठरवली आहे. पण सर्व अनुदान वगळून हे घर तुम्हाला 7,70,000 मिळणार आहे. अर्ज भरण्यासाठी आता केवळ 5 दिवस शिल्लक आहेत, त्यानंतर ही संधी मिळणार नाही असे सांगत अर्ज भरून घेत आहेत. म्हाडातून आम्ही बोलत आहोत, हा म्हाडाचा प्रकल्प आहे असेही भासवत असल्याचा आरोप गिरणी कामगार संघर्ष समितीने केला. तर समितीकडे 50हून अधिक कामगारांच्या तक्रारी आल्याचे समितीचे पदाधिकारी प्रवीण येरुणकर यांनी दिली. म्हाडाच्या नावे खोटी माहिती देत हा विकासक कामगारांची फसवणूक करत आहेत, पण त्याचवेळी हा विकासक बनावट कागदपत्रांचा आधार घेत सरकारची कामगारांचीही फसवणूक करत असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. इतकेच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरच्या आधार कार्ड क्रमांकाचा, बँक खाते क्रमांकाचा वापर त्याच्याकडून केला जात असल्याचाही आरोप होत आहे. यासंबंधी आता लवकरच गिरणी कामगार संघर्ष समिती, महाराष्ट्र गिरणी कामगार युनियन आणि अन्य संघटनांकडून चड्डा विरोधात लेखी तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली जाणार आहे. तर गिरणी कामगारांनी अजिबात OTP देऊ नये, वांगणीतील घरांसाठी अर्ज भरू नये असे आवाहन कामगारांना केले आहे. याविषयी चड्डा डेव्हलपर्सचे डिंपल चड्डा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान म्हाडाच्या नावाचा गैरवापर होत असल्याबद्दल मुंबई मंडळाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता या विकासकाची नियुक्ती राज्य सरकारने केली आहे. याबाबत आम्ही काही बोलणार नाही असे सांगण्यात आले. म्हाडाने या प्रकरणी हात वर केले असले तरी गृहनिर्माण विभागाकडून मात्र चड्डाबाबतच्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे. गृहनिर्माण विभागाकडे या विकासकाविरोधात अनेक तक्रारी आल्या आहेत. या तक्रारीची योग्य ती दखल घेण्यात आली असून लवकरच त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल अशी माहिती
गृहनिर्माण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. तर गिरणी कामगारांबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार.